पिंपळगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होतीये। शेतकरी राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी माल नेतो आणि त्यानंतर त्याच्या मालाचा लिलाव होतो। मालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकरी त्या ठिकाणी माल खाली करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणाहून त्यांचा मालच नकारण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण होतीये। सायंकाळची वेळ, शेतकऱ्यांनी जायचं कुठं, पाऊस चालू, शेतकरी दुसऱ्या ठिकाणी माल घेऊन जातो, तर तीच परिस्थिती बाजार समितीत आहे। जर अशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असेल तर बाजार समितीचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय आणि ही पिळवणूक कधी थांबणार, असा संतप्त सवाल हे शेतकरी उपस्थित करतायत। नमस्कार, मी शरद सागर। प्रॉब्लेम असा आलेला आहे आता मार्केटमध्ये, मी SKB म्हणून गाळा आहे, यांनी आम्हाला 325 ची पावती दिली तिथून आणि इथं आलोय। पूर्ण ट्रॅक्टर खोललाय, पावसात आमचं ट्रॅक्टर असताना ओलं होतंय आणि पाऊस आहे बाहेर, तरी ट्रॅक्टरमध्ये घातला आम्ही आणि पूर्ण खोलला आणि इथं येऊन ते म्हणते का 280 करा, 270 ने करा, हे असं कसं चालू शकतं आणि माल खाली होणार नाही, हे चुकीचं प्रॉब्लेम आहे। तिथं पलटीची भाषा केली आहे आणि इथं त्या SKB त्या गाळ्यावरून ह्या गाळ्यावर पाठवला। आम्ही शेतकरी झक मारते का तिथं पण गाळात, त्या गाळ्यात सोडला माल, त्या गाळ्यातून परत ट्रॅक्टर पूर्ण पॅक केला, इथं आलो, इथं पण ती जखमारी झाली, ट्रॅक्टर पूर्ण सोडला, 4 जाळ्या खाली केल्या, मग म्हणते आम्हाला हा या भावात द्या। आता याचं काय करायचं आम्ही? ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।